बोल बोल. सो हॅलो गाईस, आज ना आम्ही एक चॅलेंज म्हणजे चॅलेंज नाही बट असंच करतोय की टाइमपास. हा मी असं जत्रेतून असं क्ले घेऊन आली आहे. हे बघा, मी मी असं जत्रेतून क्ले घेऊन आली आहे आणि ह्याच्यापासून ना 3 नाही तर 4 गोष्टी बनवणार आहे जे लहान मी आहे अजून. शट जे मी बघितलंय. हे बघा, मी तुम्हाला दाखवू का? हे नाही एक दिसणार. आहे, हे बघा, इफ दिसत असेल तर हे एक आहे, मग दिस इज सेकंड, मग हे थर्ड असेल इफ असलं तर, आणि मग हे फोर्थ असेल. म्हणजे जर 3 किंवा मग 4 बनवू आम्ही आज, आणि एक मी बनवणार आणि एक हा बनवणार आणि तिसरा आणि मग दोघांमधून ज्यांचं बेस्ट असेल ना त्यांना पॉइंट्स पण देऊ आम्ही लोक. आमच्याकडे जज आहे. हा, आम्ही एक जज आहे. मग बघू, आम्ही सांगणार आहे की पॉइंट्स द्यायला आमच्यामधून दोघांमधून. बाकी तुम्हाला तर माहितीच आहे कोण जिंकत आलाय आतापर्यंत. बघू ना, समजेल आता की कोण जिंकतंय. चलो बघू, आता आम्ही सगळं सेटअप करून घेतो आणि मग तुम्हाला एकदा दाखवतो. बाय बाय. तर आम्ही आता सुरू करतोय हे बनवायला. हे उघड. हा, आता मी अनबॉक्सिंग कर. हे अनबॉक्सिंग करते आज. हिच्याने अनबॉक्सिंग होत नाही गाईज. आमच्या फोनची पण नव्हती झाली. तिला समजतच नव्हतं कसं उघडायचं असतं. कारण मी आयफोन पहिल्यांदा उघडला होता, सो मला नव्हतं समजत की ते कसं हा, उघडायचं. मी तर ते उघडायच्या कामालाच होतो ना. मला लाटणं पण पाहिजे. हा, ते तुला लागेलच. एकदम अक्युरेट. म्हणजे काय, चलो आपलं आपलं नाही घ्यायचं, दोघांना मिक्स द्यायचं आहे. दोघांना. हे बघा, चोरले माझे कलर. हे आपलं आपलं नाही घ्यायचे, सेम दिसायला पाहिजे कलर मध्ये. तू का उचलले मग? दे मला, तू उचललेस आधी माझे. दे मला, चल. हे घे. मी तुला देते थोडंसं ब्लॅक. हे घे तुला अर्धा ब्राऊन देऊ शकतो. ब्लॅक. हे मला ब्लॅक. अर्धा ब्राऊन. हे दे अर्धा मला ब्राऊन. ग्रीन दे. चल, हे दे अर्धा तुला ग्रीन, अर्धा मला ग्रीन. मी बघा अर्धा अर्धा दिला आणि हा काय करतोय? व्हाईट का पाहिजे? डोळ्यांचे ते बिंदू बनवायला. एवढं पण नाही लागणार आहे. हा चल, जाऊ दे. चलो, आता आम्ही स्टार्ट करतोय. आता आम्ही पहिला हे बनवतोय, ते नंतर दाखव आम्ही. नंतर आम्ही शो Screen करू मध्ये. आम्ही असं स्क्रीन वरती काय बनवलंय. Video आता चालू. हा, कारण काय करणार, हायच नाही, छोटच बनणार. मग हे बनवतोय माझंच चांगलं बनणार आहे. वडावा. क्युरेट बनायला पाहिजे, जसं आहे तसं. मला तरी वाटतं माझंच बनतंय तसं. हा, फायनली माझं पण झालं. पहिला कोणाचं झालं? आज पहिलं नाही, नाही, नाही. रेट होणार आहे ते दोघांमधून. हे बघा गाईस, माझं पण बनलंय. शी, मस्त दिसतंय काय ना झालंय? एकदम. बघू हा, दोघांमधून कुठचं परफेक्ट दिसतंय. गाईस हे बघा, आता आम्ही हे बनवतोय. बघताय ना तुम्ही गाईस, एवढी मेहनत घेऊन पण इकडे काय होतंय. आणि मी माझं एकदम फटाफट मी माझा बदक, हे बघा, मी उचलला तरी मला पाय नाही निघालाय बदकाचा. एवढा मस्त झालाय बघा. मस्त एक डोळा पण काढलाय त्याला. हे बघा गाईस, हे बघा बघा बघा. आता हे पण आम्ही इकडे ठेवतोय असं. ते त्या साईडला तुझं ते नाही, समजलं नाही पाहिजे ना. मग आपल्याला कसं सांगू? बघण्यावरून समजतंय कुठचं कोणाचं आहे. बोलतोस ते तू चिटिंग करू शकतोस. माझ्याकडे व्हिडिओ आहे कुठलं कोणाचं आहे त्याचं. आता गाईज एक फायनल बनवतोय आम्ही, कारण क्ले तेवढे नाहीयेत, सो आम्ही हे वाला बनवतोय जे इझी आहे. डन चिटिंग डन केलीस डन खोटाडे. डन झालं माझं. खरं सांग, चिटिंग केली. दिमाग लावायचं होतं दिमाग तू पण. नाही, त्याला काय कमी आहे तर कमी याच्यात नाही, नाही, बनवायचं. मी लावलाय बाबा. तेव्हा का परफेक्ट झालंय, परफेक्ट. करू शकता कोण. सो गाईस, आता ना आमचं बनवून झालंय. आता जजची So, बारी. हा, आता आम्ही हे इथे असं मध्ये ठेवतोय. एक एक फोटो शो करू आणि देन बघू जज काय बोलतात ते. असं इकडे ठेवूया. दीदीला आम्ही हे रेट करायला सांगणार आहे, सो आम्ही तिला पण घेऊ कॅमेरामध्ये. हा, चलो बाय बाय. सो गाईस, हे आम्ही जे फर्स्ट बनवलंय ते आहे. आणि ह्याच्यामधलं आहे हे. देन दिस इज सेकंड वन. आणि हा जो शो करतोय ते हे सेकंड वाला जे आम्ही बनवलं ते आहे. आणि हा आहे रेफरन्स नंबर 3rd पीक. आणि हे आम्ही बनवलेलं. आता ह्यातलं कुठलं कोणी बनवलं तर तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे गाईस, सो जस्ट कीप वॉचिंग. ही आहे माझी दीदी, जिला आम्ही हे रेट करायला लावतोय. आता आम्ही जे क्लेचं बनवलंय ते, आणि हे तिला पण नाही माहितीये की ह्या दोघांमधून कुठचं माझं आहे आणि कुठचं मॅक्सचं आहे, हे तिला पण नाही माहितीये. सो हे जेन्युअनली ती रिव्ह्यू करेल की कुठचं बेस्ट आहे, आणि जे बेस्ट असेल तिथे जस्ट तिथून उचलेल आणि तिच्या साईडला ठेवेल. आणि एक मिनिट गाईज, जसं हा बोलला ना की स्वतःचं क्रिएटिव्हिटी पाहिजे या सगळ्यात, तर ते तसं नाहीये. जे जसं ह्याच्यात आहे सेम तसं इकडे पाहिजे. नाही पाहिजे, पण चॅलेंज हा होता की जे जसं आहे ते तसं पाहिजे. हे चॅलेंज होतं. सो चलो गाईज, बघू कोणाचं बेस्ट आहे ते. हे बघा, हे बघा पाय पडले. हे जे पिंक बनवले आहेत त्याचे हे पाय पडलेले आहेत.
मग असं ह्याचे तर मागे पायच नाही. पण हे फोटो मध्ये कसं दिसतंय? हे जे येलो आहे ना गाईड्स हे खूप छान पण पण नाही, यल्लोचा पण पाय. काय होतंय हे गाईस? काय होतंय म्हणजे पण दोघांमध्ये नाही असं- गाईड्स ह्याच्या आहे ना फक्त एक माझ्या छान हातावरती केलंय. पडलाय म्हणून ठीक आहे. ह्याच्या डायरेक्ट खाली पडला जमिनीवर मग येलो बेस्ट आहे. ओके तुमच्या साईडला ठेवा येल्लो. तर आता हे दीदीनी तिला जे आवडलंय या येल्लो वाला बघून घ्या guys तुम्ही. हा जसं की ह्या फर्स्ट पिक मधलं ह्या मधलं जे आवडलंय ते तिने एक साईडला काढून ठेवलंय. हा. आता आपण तिला सेकंड पिक दाखवूया जो डक वाला पिक आहे. सो आता हे डक बघू तिला कुठचं आवडतंय. अडक बघा guys. बिना डोळ्याचा बिकॉज ते डगला बघा डगचं पोझिशन बघा Posture नाही, posture पोझिशन नाही. बघा. सर गाईड हे जे डक तिने बनवले आहे त्यामध्ये डोळे मेन पाहिजे. हा एक डोळ्याचा डक आहे. ह्या साईडला डकचे डोळेच नाही आहेत पण ह्याची जी बनवलेली हे आहे कृती आहे आकृती आहे ती खूप छान बनवलेली आहे. फक्त एक डोळा नाहीये म्हणून एक मार्काने ती कमी होते पण हे खूपच छान बनवलेलं आहे. सुंदर वाटतंय. हा जो डक आहे जो कोणी बनवला असेल दिव्याने किंवा त्याने पण हा खूप छान बनवलाय. पण ह्याचा जो एक पाय आहे तो छोटा आहे किंवा तो चालताना एक पाय जरा आतमध्ये गेला असेल बिचाऱ्याचा आणि एक पाय बाहेर आला असेल पण बघायला गेलं तर हा छान आलाय. तर मला हा आवडला आहे. तुम्ही सांगा गाईड Okay. तुम्हाला कोणता डक आवडलेला आहे डोळेवाला की बिन डोळेवाला? डोळेवाला की बिन So डोळ्यावाला? guys, आता हिने दोन गोष्टी हिने साईडला काढल्या आता जे हिला आवडल्या. आता एक लास्ट थर्ड राहिली आणि त्याच्यानंतर आपण बघू की कुठच्या माझ्या आहेत आणि कुठच्या मॅक्सच्या आहेत ते. चलो लेट सी. आता हे आहे लास्ट. हे आहे लास्ट आणि आता ह्या दोघांमधून बघू कुठचं बेस्ट आहे. हा बघायला गेला तर खूपच छान दिसतोय. हा मला हसतोय पण guys. आणि हसणार आहे एकदम मस्त गबगबुला छान वाटतोय हा. आता आपण दुसरा बघूया. हा बिचारा एकदम बारीक झालेला आहे. त्याने काही हा नोबिता आहे हा डोरेमोन आहे पण मला डोरेमोन खूप छान आवडला पण त्यामध्ये बघायला की हे दोघंही खूप छान आहेत पण मार्क द्यायचं गेलं तर हा डोरेमोन मला खूप आवडलाय. पण ही खूपच छान कला याने केलेली सादर केलेली आहे. आम्ही आमच्या लहानपणी चिकट मातीचे जे प्युअर माती आहे त्याचे हे आम्ही बनवत होतो पण आता बघायला गेलं तर हे रेडीमेड सगळं सामान भेटतंय. पण जी चिकट मातीचं आम्ही लहानपणी ते बनवायचो त्याची आठवण आज मला झाली आहे. खूपच छान मस्त. याचे पाय तर पडायला लागले बिचारे थकले चालून चालून थकले. बिचाऱ्याला त्याची तारीफ बघवत नाही. तारीफ बघवत नाहीये. डोरेमॉन. डोरेमोनची तारीफ बिचारे त्याला भूक लागली त्याच्या पोटामध्ये बहुतेक करून. हे जिंकलेले आहेत आता गाईस हे आणि तीन पण. याच्यातले दोन माहिती आहेत आणि कोणाचे आहेत. आता सो ऍज पर माय दीदीज रिव्ह्यू ह्याच्यामधून हे जे डोरेमॉन जे ती बोलली ना की हे डोरेमॉन ते आता कोणाचं आहे ते तुम्हाला मॅक्स सांगेल की ह्यातून कुठचं कोणाचं आहे आणि कुठचं कोणाचं माझं आहे. आहे, माझं आहे. सो तर गाईज हे डोरेमॉन आहे ते माझं आहे. हा डक पण माझा आहे. हा नाही हा 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 डक हा माझा आहे, डक तुझा ह्याचा आहे बिन कारण की डोळ्याचा माझा बिन एक डोळा नव्हता माझ्या डकला. फिरायला बघते So, guys, हे फिरायला बघते. डक पण याचाच आहे आणि हे आणि हे तीच आहे. म्हणजे जिंकलेला आहे मॅक्स. हो मॅक्स जिंकलाय गाईस. मी जसं आधीच पण बोललो होतो. तुम्हाला माझं एक असं म्हणणं आहे की तुमचं कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कोणता आवडलेला आहे आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तिच्या मते मॅक्सला 2 पॉइंट्स भेटलेत आणि मला 1 पॉइंट भेटलाय. सो गाईज आता तुम्ही सांगा की ह्यामधून तुम्हाला कोणाचा आवडला आणि कोणाचा तुम्ही नाही. सांगू नका तुम्हाला माहिती आहे कोण जिंकलाय ऑलरेडी. नाही तुम्हाला माहिती आहे की कोण जिंकलंय आणि अरे आता कोणी जज cheating केलंय. जज पण ठेवला रे आपण कशी जज cheating पण केलंय. ठेवला. पण नाही आता हा बोलतोय की आम्ही जज पण ठेवला पण मगाशी जेव्हा मी बोलली होती की गाईज इथे आमच्याकडे जज आहे हे रिव्ह्यू करायला म्हणजे माझी दीदी आहे हे रिव्ह्यू करायला तेव्हा हा मॅक्स काय बोलला होता. काय बोललो? की तुम्हाला आठवत असेल तर हा मॅक्स तेव्हा बोलला होता की इथे पार्शलिटी होणार आहे का तर माझी दीदी आहे म्हणून इथे पार्शलिटी होणार आहे. पण दीदीला माहितीच नव्हतं कोणी काय बनवलंय. जेव्हा ह्याला भेटले 2 पॉइंट्स तेव्हा ह्याचं त्याच्यावरती काहीच म्हणणं नाही. त्याचा चेहरा कारण हसलेला मी आहे. जिंकलोय. पहिल्यांदा मॅक्सचा चेहरा तुम्हाला ब्लॉग मध्ये एवढा हसरा दिसत असेल पहिल्यांदा. कारण मी पार्टी नाही केली हा, आहे आणि- जे आहे तेच सांगितलेलं आणि आहे. मला माहिती होतं कोण जिंकणार आहे. म्हणूनच तर तो घाबरत होता. म्हणूनच तो घाबरत होता की इकडे दीदी माझी आहे तर पार्शलिटी होईल. ते म्हणूनच तर तो फक्त घाबरत बोलण्यासाठी ते तर होता. फक्त बोलण्यासाठी होतं. चलो देन गाईस. सो आज हा ब्लॉग आम्ही
नाही नाही, नक्की तुम्ही ह्याला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा आणि तुम्हाला तुमच्या बालपणाची नक्की आठवण होईल हे बघितल्यावरती. थँक्यू. गाईस आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. बाय. बाय बाय.